सनातन शास्त्रमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण अनेकदा प्राचीन भारताचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात योग, अध्यात्म आणि वेद. बरोबर. पण विज्ञानाचं काय? विचार करा, आजपासून जवळपास 1400 वर्षांपूर्वी 7व्या शतकात एका भारतीय गणितज्ञाने काहीच नाही म्हणजे शून्य या संकल्पनेला एका सूत्रात बांधलं. आणि आज आपलं संपूर्ण डिजिटल जग, कम्प्युटरच्या बायनरी कोडपासून ते अगदी भौतिकशास्त्राच्या समीकरणांपर्यंत त्याच काहीच नाहीच्या पायावर उभं आहे. आणि गंमत म्हणजे ही केवळ एक गणिती संकल्पना नव्हती. नाही, अजिबात नाही. ती एक आध्यात्मिक क्रांती होती. ज्या व्यक्तीने शून्याला गणिती नियम दिले त्याच व्यक्तीने जीवनातील सुख-दुःखाचा हिशोब आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्गही त्याच गणितातून दाखवला. आज आपण त्याच ऋषी वैज्ञानिक ब्रह्मगुप्त यांच्याबद्दल बोलणार आहोत. त्यांनी केवळ गणिताचे नियमच नाही दिले, तर ते नियम जीवनाच्या संतुलनासाठी कसे वापरायचे हे देखील सांगितलं. चला तर मग त्यांच्या या अद्भुत जीवार्थ एक सखोल उडी मारूया आणि पाहूया की त्यांचं गणित आणि अध्यात्म एकमेकांशी कसं जोडलेलं आहे. तर सुरुवात करूया ब्रह्मगुप्त यांच्या मूळ ग्रंथापासून. ब्रह्मस्फुट सिद्धांत, इसवी सन 628 मध्ये लिहिलेला हा ग्रंथ. हो. हे नाव ऐकायला खूप जड वाटतं, पण याचं वर्णन विश्वासाही लिहिलेली ऑपरेटिंग सिस्टम असं केलं तर चुकीचं ठरणार नाही. अगदी अचूक वर्णन आहे. कारण सिद्धांत या शब्दाचा अर्थच आहे म्हणजे एक अंतिम नियमांवर आधारित प्रणाली. अच्छा. हे लक्षात घ्यायला हवं की हा ग्रंथ काही पौराणिक कथा किंवा कवितांचा संग्रह नाही. हा शुद्ध विज्ञान आणि गणिताचा ग्रंथ आहे. म्हणजे यात नियम आहेत, सूत्र आहेत. हो. यात ग्रह ताऱ्यांची गती, सूर्य आणि चंद्रग्रहणाचं अचूक भाकीत आणि कालगणना यांसाठी स्पष्ट नियम आणि गणितं दिली आहेत. म्हणजे हे पुस्तक केवळ वाचून ज्ञान मिळवण्यासाठी नव्हतं, तर प्रत्यक्ष वापरासाठी होतं, जसं एखादा इंजिनिअरिंग मॅन्युअल. अगदी तसंच. आर्यभटांसारख्या महान गणितज्ञांनी पाया रचला होता, पण ब्रह्मगुप्तांनी त्यांच्या कार्याला अधिक पद्धतशीर, अधिक अचूक आणि वापरण्यास सोपं बनवलं. इंटरेस्टिंग. त्यांनी खगोलशास्त्रीय वेध घेण्यासाठी लागणारी उपकरणं कशी बनवावीत हेही सांगितलं. म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही एकाच ठिकाणी. हे त्या काळाच्या मानाने खूपच पुढे होतं. ठीक आहे, चला तर मग या ग्रंथातल्या सगळ्यात मोठ्या आणि क्रांतिकारक संकल्पनेकडे वळूया. शून्य. हो, शून्य. आपण शाळेत शिकतो, शून्य म्हणजे काहीच नाही. मग ब्रह्मगुप्तांनी दिलेल्या शून्याच्या व्याख्येत असं काय विशेष होतं की त्याने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला? कारण इतिहासात ब्रह्मगुप्त हे पहिले होते ज्यांनी शून्याला केवळ एक रिकामी जागा किंवा प्लेस होल्डर न मानता त्याला नियमांमध्ये बांधलेली एक संख्या म्हणून ओळख दिली. अच्छा. त्यांच्या आधी बॅबिलोनियन आणि माया संस्कृतीत शून्याचं चिन्ह होतं, पण ते फक्त इथे काही नाही हे दाखवण्यासाठी वापरलं जायचं. जसं आपण 101 लिहिताना मधला शून्य वापरतो. बरोबर. पण त्या शून्यावर कोणतीही गणिती क्रिया करता येत नव्हती. अच्छा. म्हणजे तोपर्यंत शून्य हा केवळ एक चिन्ह होता, एक संख्या नव्हता. बरोबर. ब्रह्मगुप्तांनी त्याला एक ओळख दिली. त्यांनी धन म्हणजे वेल्थ, ऋण म्हणजे डेट आणि शून्य म्हणजे ॲब्सेन्स ऑफ वेल्थ ऑर डेट अशी स्पष्ट व्याख्या केली. आणि मग त्याचे नियम सांगितले. हो. पहिला नियम, कोणत्याही संख्येत शून्य मिळवल्यास किंवा वजा केल्यास तीच संख्या राहते. दुसरा, कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास उत्तर शून्य येतं. हे नियम आज आपल्याला खूप सोपे वाटतात. खूपच सोपे वाटतात. पण काहीच नाही. या अमूर्त गोष्टीला व्यवहारात आणणं, त्याला एका सिस्टीमचा भाग बनवणं हे केवळ गणित नव्हतं. ते एक मोठं तात्विक पाऊल होतं. आणि इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट येते. त्यांनी शून्याने भागाकार करण्यावरही काम केलं. मला आठवते आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की इथे ते थोडेसे चुकले होते. हो. इतका मोठा गणितज्ञ कसा चुकू शकतो? आणि त्यांची ही चूक त्यांच्या प्रतिभेची सगळ्यात मोठी निशाणी आहे. हे खूप आकर्षक आहे बघा. कसं काय? त्यांनी म्हटलं की कोणत्याही संख्येला शून्याने भागल्यास उत्तर शून्यच येतं. म्हणजे x भागिले शून्य बरोबर शून्य, जे आजच्या गणितानुसार चुकीचं आहे. हो, हे चूक आहे. पण यातून काय दिसतं? यातून दिसतं की ते केवळ जुन्या परंपरांचं पालन करत नव्हते. ते स्वतः नियम तयार करत होते, त्यांना तपासून पाहत होते, प्रयोग करत होते. म्हणजे ते ज्ञानाच्या सीमेवर उभे राहून पुढचा रस्ता शोधत होते. अगदी. म्हणजे त्यांची चूक हे सिद्ध करते की ते विचारवंत होते, केवळ अनुयायी नव्हे. अगदी बरोबर. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जन्म इथेच होतो. प्रश्न विचारण्यात, प्रयोग करण्यात आणि प्रसंगी चुकण्यात. त्यांची ती चूक ही त्यांच्या स्वतंत्र बुद्धिमत्तेची निशाणी आहे.
आणि याच स्वतंत्र विचारातून शून्याला संख्या म्हणून मान्यता मिळाली. हो, आणि त्याशिवाय आजचं बीजगणित, कॅल्क्युलस, कम्प्युटरचा बायनरी कोड काहीच शक्य झालं नसतं. शून्यासोबतच त्यांनी ऋणसंख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर्सबद्दलही खूप महत्वाचं काम केलं. हो, त्यांनी वापरलेली धन म्हणजे संपत्ती आणि ऋण म्हणजे कर्ज ही रूपकं इतकी सोपी आणि प्रभावी आहेत, अमूर्त चिन्हांपेक्षा हे समजायला कितीतरी सोपं आहे. हो. आणि गंमत म्हणजे युरोपमध्ये 17व्या शतकापर्यंत निगेटिव्ह नंबर्सना ॲब्सर्ड किंवा फिक्टिशियस नंबर्स म्हणजे खोट्या संख्या मानलं जात होतं. हो का? हो, त्यांना व्यवहारात कसं वापरायचंच कळत नव्हतं. पण ब्रह्मगुप्तांनी 7व्या शतकातच या सोप्या रूपकातून त्याचे अचूक नियम मांडले. जसं की एका कर्जातून दुसरं मोठं कर्ज वजा केल्यास संपत्ती शिल्लक राहते, किंवा कर्ज गुणिले कर्ज म्हणजे संपत्ती, म्हणजे निगेटिव्ह गुणिले निगेटिव्ह बरोबर पॉझिटिव्ह. हे शेवटचं वाक्य तर आजही अनेकांना गोंधळात टाकतं. पण कर्ज आणि संपत्ती या रूपकातून ते अगदी स्पष्ट होतं. बरोबर. पण मला एक प्रश्न पडतोय, त्यांनी हे केवळ गणित सोपं करण्यासाठी केलं की यामागे काही खोल विचार होता? नक्कीच, यामागे एक खोल विचार होता. ब्रह्मगुप्तांनी याला केवळ गणित म्हणून नाही पाहिलं. मग तर विश्वातील द्वैत आणि संतुलनाला समजून घेण्याचा एक मार्ग म्हणून पाहिला. धन ऋण, सुख दुःख, दिवस रात्र, निर्मिती विनाश. या नैसर्गिक विरोधी शक्तींना गणिती भाषेत मांडण्याचा हा एक प्रयत्न होता. अगदी. त्यांच्यासाठी गणित हे केवळ आकडेमोड नव्हतं, ते विश्वाचं सत्य शोधण्याचं एक साधन होतं. आणि इथेच मला वाटतं आपण या चर्चेच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे येतोय. कर्म आणि मुक्ती. हो, हे प्राचीन गणित कर्म आणि मुक्ती यांसारख्या आध्यात्मिक संकल्पनांशी कसं जोडलं जातं? हे केवळ आकडे आहेत की यात काहीतरी खोलवरचा अर्थ दडलेला आहे? जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर ब्रह्मगुप्तांची ही ऋणधन शून्य प्रणाली कर्माच्या सिद्धांतासाठी एक अचूक गणिती मॉडेल आहे. एक मॉडेल. हो, कर्म म्हणजे स्वर्गात बसलेला कुणीतरी देणारा पुरस्कार किंवा शिक्षा नाही. कर्म म्हणजे एक वैश्विक ताळेबंद, एक कॉस्मिक बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे जशी आपण व्यवसायात बनवतो ॲसेट्स आणि लायबिलिटीज तशी. तशीच आपल्या चुकीच्या किंवा स्वार्थी कृत्यांनी आपल्या खात्यात ऋण म्हणजे कर्मकर्ज जमा होतं. आणि चांगल्या कृत्यांनी तर निस्वार्थ सेवेने चांगल्या कृत्यांनी धन म्हणजे पुण्य जमा होतं. यात कोणतीही नैतिक भावना नाहीये, केवळ कारण आणि परिणामाचा हिशोब आहे. ॲक्शन अँड कॉन्सिक्वेन्स. पण एक मिनिट, आपल्या स्रोतांमध्ये एक आश्चर्याची गोष्ट लिहिली आहे. कोणती? ती म्हणजे धन किंवा पुण्यकर्म सुद्धा आपल्याला बंधनात टाकतं. हे कसं शक्य आहे? आपण तर आयुष्यभर पुण्यकर्म करण्याचाच प्रयत्न करतो. अगदी बरोबर. आणि इथेच ब्रह्मगुप्तांचं गणित आपल्याला एक वेगळी दृष्टी देतं. गीतेत म्हटलं आहे, पुण्यक्षीणे मर्त्योलोकम विशंती. म्हणजे पुण्य संपल्यावर पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात यावं लागतं. हो, ऋण आपल्याला दुःखामुळे बांधतं, तर धन सुखाच्या अपेक्षेमुळे बांधतं. दोन्हीही बंधनेच आहेत. एक सोन्याची बेडी आहे तर दुसरी लोखंडाची. अगदी. म्हणजे मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? जर पुण्य करूनही मुक्ती मिळत नसेल तर करायचं काय? मार्ग आहे शून्य. मोक्ष म्हणजे अशी अवस्था जिथे ऋण आणि धन दोन्ही शिल्लक नाहीत. कर्म खातं शून्य झालंय. हो, ती एक परिपूर्ण संतुलनाची अवस्था आहे, जिथे कोणताही हिशोब बाकी नाही. ध्यानाचा अंतिम उद्देशही हीच शून्य जागरूकता प्राप्त करणं आहे, जिथे विचारांचा आणि भावनांचा हिशोब शून्य होतो. तुम्ही केवळ साक्षी राहता. वाव. म्हणजे ज्या शून्याने कॉम्प्युटर सायन्सचा पाया रचला, तोच शून्य अध्यात्मात मुक्तीचा मार्ग दाखवतो. हे खरंच अविश्वसनीय आहे. आहेच. पण मला अजून एका गोष्टीचं कौतुक वाटतं, ते म्हणजे ब्रह्मगुप्तांचा वैज्ञानिक दृष्टिकोन. हो, ते आर्यभटांसारख्या महान व्यक्तींच्या कामात सुधारणा करण्यास अजिबात घाबरले नाहीत. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती सनातन परंपरेचं खरं स्वरूप दाखवते. ब्रह्मगुप्तांनी आर्यभटांचा प्रचंड आदर केला, पण जिथे त्यांना आर्यभटांचे सिद्धांत निरीक्षणांशी जुळत नाहीत असं वाटलं, तिथे त्यांनी ते बदलायला मागे पुढे पाहिलं नाही. उदाहरणार्थ आर्यभट्टांनी पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते हा सिद्धांत मांडला होता, पण ब्रह्मगुप्तांनी त्याला विरोध केला आणि पृथ्वी स्थिर असल्याचं मानलं. पण आज आपल्याला माहिती आहे की आर्यभट बरोबर होते आणि ब्रह्मगुप्त चुकले होते. मग आपण त्यांच्या या दृष्टिकोनाचं कौतुक का करायचं? यामुळे एक महत्वाचा प्रश्न समोर येतो की विज्ञान म्हणजे काय? केवळ बरोबर उत्तर देणं नाही. तर मग विज्ञान म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत. ब्रह्मगुप्त का चुकले यापेक्षा त्यांनी इतक्या मोठ्या व्यक्तीला आव्हान देण्याचं धाडस केलं, हे जास्त महत्वाचं आहे. त्यांनी श्रद्धेपेक्षा निरीक्षणाला महत्त्व दिलं.
अगदी. आणि परंपरेपेक्षा गणिनेला महत्त्व दिलं. त्यांचा मुद्दा हा होता की मॉडेल कोणतेही असो, त्यातून मिळणारी उत्तरं प्रत्यक्ष निरीक्षणांची जुळली पाहिजेत. हाच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणजे परंपरा म्हणजे डोळे झाकून स्वीकारण्याची गोष्ट नाही, तर ती एक प्रवाही नदी आहे. हो, ज्यात नवीन विचार आणि सुधारणांची भर पडतच राहिली पाहिजे. हाच खरा सनातन विचार आहे. बरोबर. तो स्थिर नाही, तो दगडात कोरलेला नाही, तो बुद्धिमत्तेचा, तर्काचा आणि अनुभवाचा एक अखंड प्रवाह आहे. ब्रह्मगुप्तांचा मार्ग हाच होता की भूतकाळाचा आदर करा, पण प्रत्येक गोष्ट तपासून घ्या. जे उपयोगी आहे ते ठेवा आणि ज्यात सुधारणेला वाव आहे ते निर्भयपणे सुधारा. अगदी बरोबर. तर आज आपण पाहिलं की ब्रह्मगुप्तांनी आपल्याला केवळ शून्याचा आकडाच नाही दिला, तर शून्य होणं म्हणजे काय, मुक्त होणं म्हणजे काय ही संकल्पना दिली. हो. त्यांनी दाखवून दिलं की विज्ञान आणि अध्यात्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, तर एकाच सत्याच्या शोधात निघालेले दोन मार्ग आहेत. दोन्हीही विश्वातील संतुलनाचे नियम शोधण्याचा प्रयत्न करतात. ब्रह्मगुप्तांचं जीवन आपल्याला हेच सांगतं की सत्य हे स्थिर नाही, ते सततच्या गणनेतून, सुधारणेतून आणि स्पष्टतेतून उजळत जातं. आणि यातून आपण आपल्या आयुष्यासाठी एक विचार घेऊ शकतो. नक्कीच. आपण अनेकदा आपल्या मनात काही जुनी समीकरणं घेऊन जगत असतो, माझ्याबद्दल, लोकांबद्दल, जगाबद्दल. आजच्या या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. आपण आपल्या आयुष्याकडे या गणिती दृष्टिकोनातून का पाहू नये? म्हणजे कसं? आपण कोणती जुनी समीकरणं जगत आहोत आणि नवीन अनुभवांच्या आणि निरीक्षणांच्या आधारे ती पुन्हा मांडण्याचा, रिप्रोग्राम करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? अगदी. आपल्या आयुष्याच्या बॅलन्स शीटवरच्या कोणत्या कर्ज आणि संपत्तीच्या नोंदींना आपण केवळ आकडे म्हणून न पाहता त्यातून मुक्त होऊन शून्य अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर ब्रह्मगुप्तांच्या या गणिती आणि आध्यात्मिक ताळेबंदाने तुमच्या विचारांना नवी दिशा दिली असेल, तर ज्ञानाच्या या प्रवाहाचा प्रसार नक्की करा. हो. तुमच्या आतल्या आवाजाचा ऐका आणि या ज्ञानाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून पुढे पोहोचवा. कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा की तुमच्या आयुष्यात शून्य या संकल्पनेचा काय अर्थ आहे. एक पोकळी की एक परिपूर्णता. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह.